केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत आणि पहाटे 2:15 वाजता कोल्हापूर विमानतळावर त्यांचं आगमनही झालंय। यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी त्यांचं स्वागत केलं। अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्यामुळे आज अंबाबाई मंदिर दर्शनासाठी 4 तास बंद राहणार आहे। सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेमध्ये भाविकांना या मंदिरामध्ये प्रवेश मिळणार नाहीये। अमित शहा मंदिरामध्ये दर्शन घेऊन विकास कामांचा देखील आढावा घेणार असल्याची माहिती समोर येते आणि त्यांच्या हस्ते विविध कामांचा शुभारंभ देखील होणार आहे। तर सुरक्षेसाठी मंदिर परिसरातील दुकानं बंद राहणार असल्याची देखील माहिती आहे। तर कडक पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलाय। कोल्हापुरातली ही दृश्य आहे। तर अमित शहांपाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आज रात्री उशिरा कोल्हापूरमध्ये दाखल झालेले आहेत आणि यावेळी कोल्हापुरात दोघांमध्येही ऑपरेशन टायगर बाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळे कोल्हापुरात आता शिंदे आणि शहा यांच्यामध्ये भेट होते का आणि या भेटी दरम्यान नेमकं काय चर्चा होते याकडे आपलं लक्ष असणार आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी रणजित माजगावकर फोन लाईन वरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रणजित, अतिशय महत्त्वाची अपडेट, आज अमित शहा हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत आणि सोबत शिंदे देखील त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। यांच्यामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे का आणि चर्चेचे विषय नेमके काय असू शकतात? रणजित, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत। रात्री 2:30 वाजता उशिरा ते कोल्हापूर मध्ये दाखल झालेले आहेत आणि त्याच्या काही मिनिटं अगोदर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील कोल्हापुरात आज दाखल झालेले आहेत। आज एकाच व्यासपीठावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अमित शहा हे तिघेही असणार आहेत। या कार्यक्रमाच्या दरम्यान रात्री उशिरा एकनाथ शिंदे आल्यानंतर सर्किट हाऊस इथं सुरुवातीला अमित शहा यांची प्राथमिक भेट घेतल्याची माहिती सध्या समोर येते। मात्र आज दिवसभरामध्ये या तिघांमध्ये सुद्धा विविध विषयांवर चर्चा होणारच आहे। मात्र ऑपरेशन टायगर संदर्भातली सुद्धा महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। कारण काल दोन्ही शिवसेनेचे मेळावे सुद्धा झाले, या मेळाव्यामध्ये आरोप प्रत्यारोप झालेले आहेत। याविषयी सुद्धा काही महत्त्वाची चर्चा आणि काही बोलणी होती का? नक्कीच रणजित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।